हाय, हॅलो, नमस्कार ताईंनो. मी मधू तुम्हा सर्वांचे आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. चला तर मग आज मी कन्यापूजन आणि शस्त्रपूजन, सरस्वती पूजन हे 2 दिवसाचे व्हिडिओ मी एकत्र केलेत बरं का ताईंनो. क्यूट माता राणी खालच्या ताईंची आहे बरं का, तिचं नाव दिया आहे. आणि मी अष्टमीला केलं बरं का हे कन्यापूजन. तिला घ्यायला गेली मी खाली आणि ते ताईंना म्हटलं तुम्हाला वेळ असेल तर तिला पाठवा, त्यांच्या घरी कन्यापूजन होतं. मग त्या बोलल्या की जा घेऊन, तुला मला वेळ आहे अजून. तिला घेऊन आले आणि ती मला बोलली की मला दिया नाही म्हणायचं माऊ, मी माता राणी बनली आज, मला माता राणीच म्हणायचं. म्हटलं ठीक आहे चल, तुला माता राणी म्हणते आणि चल वरती घेऊन आले मग मी तिला. आणि तिचं कन्यापूजन केलं, तिचे पाय धुतले. तिला म्हटलं मी तुला छान छान टिक्का लावते, तुला डॉक्टर काकाने छान छान गिफ्ट आणलं आहे असं सांगून ती फर्स्ट टाईम माझ्यासोबत एकटी आली बरं का. आणि खालीच राहतं ते, असं काही नाही, खूप लांब राहता. आणि प्रेम पण आज खूप हे करत होता की हां चला आपण देऊला घेऊन जाऊ, नाही तर अजिबात येऊ देत नाही तो कोणालाच घरामध्ये. आणि मी घ्यायला गेले ना तिला, त्याच्या आई ती माझ्या ताईंकडेच गेलेली बरं का. त्यांनी तिला बहुतेक आलता लावलेला पायाला, म्हणजे ते कुंकू असतं ना ते लावलेलं. त्यामुळं ती बोलली की माऊ हे पुसून जाईल, तू पाय नको धू माझे. म्हटलं अगं नाही पुसणार. मग मी तिला ते फक्त हळदी कुंकूच लावलं, मी काय आलता लावत बसले नाही. हळदी कुंकू लावलं तिच्या पायाला, तिला वळून घेतला आणि जी चुनरी आणलेली होती ना ती तिला बांधली. आणि बांधून झाल्यानंतर मग मी तिला जेवायला पण दिलं. त्याच्या आधी प्रेम म्हणत होता की नाही आई तिला गिफ्ट द्या आधी, गिफ्ट द्या आधी. मला आशीर्वाद द्या. आणि तिला गिफ्ट खूप आवडलं बरं का. ती म्हणते डॉक्टर काकाने खूप छान गिफ्ट आणलं. तिला पर्स इतकी आवडली ना, त्याला लायटिंग होती ना, आणि लगेच फोटो काढायला तयार. शस्त्रपूजा, ज्याला आयुध पूजा असे म्हटले जाते, विजयादशमी किंवा दसऱ्याच्या दिवशी ही पूजा केली जाते. दक्षिण भारतात आणि इतर अनेक ठिकाणी आयुध पूजाला शास्त्रपूजा किंवा सरस्वती पूजा असेही म्हणतात. परंपरेनुसार या दिवशी देवी देवतांच्या पूजेसोबतच शस्त्रे, अवजारे, यंत्रे आणि वाहनांची पूजा केली जाते. मान्यतानुसार भगवान श्रीराम यांनी या दिवशी रावणाचा वध करून वाईटावर चांगल्याचा विजय मिळविला होता. यावेळी देवीने महिषासुराचा वध करण्यासाठी वापरलेली शस्त्रे पूजनीय मानली जातात. विजयादशमी ही विजयाचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच या दिवशी शत्रूचा पराभव करण्यासाठी आणि संरक्षणासाठी मदत करणाऱ्या शस्त्रांची पूजा केली जाते. मग मी पण पूजा मांडून घेतली ताईंनो. नागरीच्या पानावर तांदूळ टाकून गणपती बाप्पाची पूजा केली. वंशूच्या 5वीला पूजलेली पाटी, त्यावर दादाने छान सरस्वती यंत्र काढलेलं होतं. तीच पाटी मी सांभाळून ठेवली आणि आज मी तीच पाटी पूजेला ठेवली. परत भगवद्गीता, दिंडोरी प्रणित नित्यसेवा व मंत्र, त्याचं पुस्तक, किचनमध्ये यूज करते ते चाकू, सुऱ्या सर्व ठेवलं. आणि माझी कैची पण ठेवली. छान रांगोळी काढली, दिवा लावला. झेंडूची फुलं काय आणलेली नव्हती, मग मी शेवंतीचीच होती तीच ठेवली. आणि ही आपटेची पानं, त्या पानांना 2 दिवस सोन्याचा माना असतो बरं का. ते पानं पण मी शेजारच्या ताईंकडूनच आणलेली, कारण मला माहीतच नव्हतं शस्त्रपूजन 1 तारखेलाच आहे. त्या ताईच बोलल्या मधू आज शस्त्रपूजन आहे. मग त्यांनीच मला ती आपट्याची पानं दिली. मी काही कॅलेंडरमध्ये बघितलं नव्हतं, मला वाटलं दसऱ्याच्या दिवशीच असतं. मग आणूया संध्याकाळी फुलं, आपट्याची पानं. आणि ताईंना डॉक्टर क्लिनिकला गेले की मग कोणाला सांगणार ना आणायला. आणि ताईंना घेऊन जायचं म्हटलं तर वंशू घरी एकटाच, तो वंशू रडला, मग काय करायचं, अजून लहान आहे ना, त्यामुळे एकट्याला सोडावं पण नाही वाटत. मग ताई बोलले की माझ्याकडे आहे बाई तेच नाही, आणि पूजा करून घे तुझीवाली. आणि ताईंनो ह्या 2 मशीन आहे माझ्या, मी ह्या लग्नानंतर घेतल्या, गावाकडूनच आणलेल्या होत्या. आधी पिकोची घेतली, म्हटलं पिको करता येईल आणि ब्लाऊज पण शिवता येईल. पण ती पिकोची मशीन एवढी खराब व्हायची ना, सेटिंगच बिघडून जायची माझ्याकडनं. 2दा डॉक्टरांनी तिला रिपेरिंगला पण नेलं, नाही झाली ती. नंतरून 3ऱ्यांदा त्यांनी घरी केली तरी पण नाही जमली. तिकडं मशीनवाल्याला कॉल केला यावलेला, त्यांनी पण तिकडून सांगितलं तरी पण काही जमलंच नाही आम्हाला ते. मग डॉक्टर बोलले की बाई या मशीनचा तू विषय सोडून दे, मी तुला दुसरी मशीन घेतो. मग परत आम्ही गावाकडे गेलो. मग डॉक्टरच बोलले की चल तुला मशीन घ्यायची होती ना. मग येवल्यात गेलो, तिथूनच पिकोची मशीन जिथून घेतली होती तिथूनच आम्ही ही पण मशीन घेतली. आणि म्हणे आता याच्यावर शिवत जा बाई, तू काही त्याची सेटिंग बिघडू नको परत.
आणि ताईंनो लग्नाआधीच मी क्लास केलेले सर्व. कॉलेजला सुट्ट्या लागले की आई लगेच कुठंतरी मला कोणता तरी क्लास लावून द्यायची. तसंच मी हा पण क्लास केला, पण तिने क्लास लावून दिल्यामुळंच आज मला त्याचा फायदा झाला बरं का. आणि ताईंनो माझ्या नणंदबाई पण ब्लाऊज शिवता जातात तर त्यांच्याकडं. कधी नाही म्हणता यार, रोजच जाते मी त्यांच्या घरी, पण आता वंशी लहान असल्यामुळे नाही जाणं त्यांच्या घरी जास्त. आणि मग त्या सांगत असतं मला नवीन काही पॅटर्न निघाला तर त्यामधून हे बघ हे नवीन पॅटर्न निघाले, आपण असं शिवू तसं शिवू. त्यांच्या ट्रिक वेगळ्या आहे, त्यावेळी त्यांची शिवण्याची पद्धत वेगळी, माझी वेगळी आहे. आम्ही एकमेकांना शेअर पण करतो बरं का ताईंनो. चला तर ताईंनो आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय.